आता ही चौथीची मुलं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेल्या काही लोकांच्या बद्दलही तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आता ऐकूया भारतीयांनी स्वातंत्र्याचा लढा कसा जिंकला। 1700 साली भारतामध्ये आले। 1775 साली गप्पा बसा। 1775 साली ब्रिटिशांनी भारतावर 2/3 सत्ता मिळवली। आता काही भारतीय लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायचा होता। आता एक राणी होती, लोक तिला म्हणायचे झाशीची राणी। आता आपण झाशीच्या राणीबद्दल ऐकूया। झाशीचे कायदेशीररित्या अस्तित्वात असलेले वैभवशाली राज्य ब्रिटिश सरकारने खालसा केले। झाशीचे दत्तक विधान नामंजूर करून खालसा करण्याचा खलिता देण्यासाठी मेजर एलिस झाशीच्या राजवाड्यात आला व म्हणाला, युअर हायनेस, आम्ही इंग्रज सरकारचे अधिकारी आहोत। त्याच्या हुकुमावरून हा जाहीरनामा आपणास पेश करीत आहोत। राणीसाहेबांच्या आज्ञेवरून एलिसने जाहीरनामा वाचित झाशीचे संस्थान खालसा करण्याचे जाहीर केले। इकडे दरबार महालात बसलेल्या राणीसाहेबांचा मागाचा पारा एलिसच्या शब्दागणिक वरून चढवला। त्यांचा स्वाभिमान कारंजाप्रमाणे उफळून आला। आकाशात वीज कडाडल्याप्रमाणे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मेरी झाशी नहीं दूंगी। राणीसाहेब भडकल्या। त्यांनी साफ सांगितले, झाशी सोडू सांगता? नाही सोडणार मी। एक स्त्री म्हणून माझ्यावर चालून येण्याची कोणाची हिंमत असेल तर त्यांनी एकदा मराठी तलवारीचे पाणी अवश्य चाखून पहावे। धीर गंभीरपणे त्या पुन्हा गरजल्या, मेरी झाशी नहीं दूंगी, नहीं दूंगी मेरी झाशी, नहीं नहीं नहीं। राणीसाहेबांच्या या वागण्याने दरबारातले वातावरण एकदम भयचकित झाले। इंग्रज काही हिंदुस्थानाचे कल्याण करण्यासाठी येथे आले नव्हते। हिंदुस्थानातील एक एक राज्य खालसा करीत त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करायचा होता। पारतंत्र्याच्या काळोखात भारतभूमी गुरफटून गेली। झाशीचे राज्य परत मिळवण्यासाठी काय करता येईल याचा राणीसाहेब सतत विचार करत होत्या। 1857च्या क्रांतियुद्धाचे पडसाद झाशीत उमटले। झाशीच्या क्रांतिकारकांनी झाशीच्या गळ्याभोवती आवडलेला इंग्रजी फास स्वतःच्या जीवावर उदार होऊन सोडवला। राणी लक्ष्मीबाईंनी नेटाने परत कारभार पाहिला। शेजारच्या अनेक राजाने एक स्त्री आपल्याशी काय लढणार म्हणून झाशीवर स्वारी केली। इंग्रजांनी पण मोठ्या फौजेसह झाशीवर परत स्वारी केली। स्वतः राणी लक्ष्मीबाई योद्ध्याचा वेश चढवून शत्रूला तलवारीचे पाणी दाखवू लागल्या। पाठीशी चिमुकला पुत्र दामोदर याला बांधून त्यांनी अनेक लढाया केल्या। राणीबाईंचा पराक्रम पाहून इंग्रज थक्क झाले, परंतु बलाढ्य इंग्रज सैन्यापुढे झाशीचा निभाव लागला नाही। राणीसाहेबांना झाशी सोडून निघून जावे लागले। एका त्यांच्या लढाईमध्ये त्यांना वीरमरण आले। स्वराज्यासाठी लक्ष्मीबाईंनी बलिदान केले। भारतीयांच्या त्या स्फूर्ती देवता झाल्या। इथूनच पुढे इंग्रजांच्या अंमलातून भारताला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे अशी अनेक क्रांतिकारक व समाजसुधारकांना प्रेरणा मिळाली। असेच एक महान देशभक्त होते लोकमान्य टिळक। त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हाल सोसले। लहानपणापासून त्यांचा गणित आणि संस्कृत विषयांचा गाढा अभ्यास होता। त्यांचा सत्यावर विश्वास होता। ते अन्याय सहन करत नव्हते। डेक्कन कॉलेजमध्ये असताना व्यायाम करून त्यांनी शरीर गमावले। त्यामुळे पुढील आयुष्यात त्यांना कष्ट सहन करता आले।
लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केसरी नावाचे मराठी आणि मराठा नावाचे इंग्रजी अशी वर्तमानपत्रे सुरू केली. लोक एकत्र यावेत म्हणून त्यांनी सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती असे उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. भारतीय लोक एकत्र आले तर आपल्याला राज्य करता येणार नाही हे इंग्रजांना माहीत होते, म्हणून त्यांचा टिळकांना राग होता. टिळकांनी परदेशी मालावर बहिष्कार टाकला. त्यामुळे इंग्रजांचा व्यापार कमी झाला. त्यांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली. टिळकांचे प्रयत्न बघून लोक त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटू लागला. ते त्यांना लोकमान्य म्हणू लागले. केसरीतील लेखांमुळे लोक ब्रिटिश विरुद्ध बंड करायला उठले असे समजून सरकारने टिळकांना 6 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली. संपूर्ण भारत दुःखी झाला. लोकांना टिळकांची येऊ नये म्हणून सरकारने त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात पाठवले. तेथे त्यांनी गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. तुरुंगातून परतल्यावर स्वातंत्र्याची चळवळ अधिक जोरात झाली. टिळक म्हणायचे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि मी तो मिळवणारच. राष्ट्राचे चैतन्य निधी संपदांची स्वतंत्रतेवरती श्रीमती राणी फुक्यांची. हे महान काव्य लिहिले आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. त्यांचे पूर्ण नाव होते विनायक दामोदर सावरकर. 1897 सालच्या जून महिन्यात चाफेकर बंधूंना रँड आणि आयर्स या इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. चाफेकरांच्या आत्मबलिदानाचा विनायकवर विलक्षण परिणाम झाला. परकीय सरकारबद्दल त्याला अतिशय चीड आली. यापुढे मी माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता सशस्त्र क्रांतीचा उठाव करेन. मरिता मरिता मरे तो झुंजे. उच्च शिक्षणाकरिता सावरकर इंग्लंडला गेले. त्यांनी अभिनव भारताची शाखा खुद्द इंग्लंडमध्ये स्थापन केली. पिस्तुलांचा परिचय सभासदांना लागला. बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकविण्यात येऊ लागली. गुप्तपणे भारतात पिस्तुले पाठवण्यास सुरुवात झाली. क्रांतिकारकांनी भारतात अत्यंत जोशात काम केले. सरकार चौकाळले. सावरकरांना इंग्रजांनी पकडले व त्यांना 2 जन्मठेपांची शिक्षा दिली. सरकारने सावरकरांना अंदमानला पाठवण्याचे ठरवले. अंदमान म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूलोक. सावरकर बंधूंना अंदमानमध्ये यमयातना सहन कराव्या लागल्या. त्यांना तेलाच्या घाण्याचा झुंपण्यात येईल. काठ्या कुटणे भाग पडे. कधी एकांतवासाची भयंकर सजा भोगावी लागेल. अंदमानमधील छळ असह्य झाल्यामुळे अनेक राजबंदी आत्महत्या करत काहींना वेळ लागेल. पण या प्रतिकूल वातावरणातही सावरकर कार्यक्षम राहिले. लोखंडी खेळाने तुरुंगातील भिंतीवर कविता लिहिल्या. तुरुंगातील कैद्यांना साक्षर करण्याचे काम केले. 1924 रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. रत्नागिरीला राहायला आल्यानंतर हिंदू समाज सुसंघटित
व एका जिन्सी घ्यावा अशी तळमळ त्यांना लागली. अस्पृश्यतेवर त्यांनी हल्ला चढवला. त्यांचे तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू हे गीत अतिशय लोकप्रिय झाले. आता आपण जयोस्तुते ऐकूया. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारक होते. तसेच खूप समाजसुधारक पण होते. एक महान समाजसुधारक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी आज यांच्याबद्दल बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार होते. घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि घटना एक देशाची सगळी हक्क, कायदे आणि नियम ठरवते. आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू गावात झाला. त्यांचे बाबाचे नाव होते रामजी आणि आईचे नाव होते भीमाबाई. लहानपणापासून बाबासाहेब आंबेडकर अत्यंत हुशार होते. परंतु त्यांचा जन्म ज्या जातीत झाला होता ती जात अस्पृश्य समजली जात होती. त्यामुळे शाळेत आंबेडकरांना संस्कृत भाषा घ्यावायला परवानगी नव्हती आणि त्यांना फारसी भाषा घ्यावी लागली. परंतु त्यांनी स्वकष्ट करून त्यांचं संस्कृत भाषा शिकली. त्यांनी BA एल्फिस्टन कॉलेजमध्ये केला आणि MA आणि PhD या पदवी
अमेरिकेत जाऊन कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये केली. भारतात पुन्हा येऊन त्यांनी बडोदा संस्थानमध्ये नोकरी घेतली. तिथे पण त्यांना दलितमुळे त्यांना चटका बसला. त्यांना राहायला जागाच मिळाली नाही आणि त्यांच्या हाताखालचे लोक पण त्यांना खूप वाईट वागणूक द्यायचे. जर आमच्यासारखा एवढा शिकलेल्या माणसाला एवढी वाईट वागणूक मिळत असेल तर भारताच्या गरीब आणि गरजू अस्पृश्य जातीच्या लोकांना किती छळ सहन करायला लागत असेल, किती त्रास होत असेल, या विचारांनी आंबेडकर खूप दुःखी झाले. त्यांनी एक पाक्षिक वर्तमानपत्र मूकनायक सुरू केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अस्पृश्य जातीतल्या लोकांची अन्यायाबद्दल लिहिले. त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन अस्पृश्य जातीच्या लोकांना संदेश दिला. उठा, जागे व्हा, शिक्षण घ्या, आपला आणि आपल्या बांधवांचा उद्धार करा, लोकांच्या दयेवर जगू नका, असं ते म्हणाले. त्यावेळी दलितांना पिण्याच्या पाण्याला स्पर्श करायला परवानगी नव्हती. याच्या विरुद्ध आंबेडकर आणि त्यांच्या बांधवांसह 14 तळ्यांवरील स्पर्श केला. त्यांनी मनुस्मृती या पुस्तकाची होळी केली. लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी दलितांचीच बाजू मांडली. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाली आणि भारताला एक नवीन घटना पाहिजे होती. या घटना बनवण्यासाठी एक समिती तयार केली होती आणि या समितीचे अध्यक्ष आंबेडकर होते. ह्या घटनेमध्ये सर्व स्त्री, पुरुष आणि वेगवेगळ्या जातीतल्या आणि धर्मातल्या लोकांना समान हक्क मिळाले. 1956 साली आंबेडकर आणि त्यांच्या बांधवांनी नागपूरमध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याच साली त्यांचा मृत्यू झाला. आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी होते. त्यामुळे 1990 साली त्यांना भारतरत्न हा सन्मान देण्यात आला. आता आपण सगळे आंबेडकरांना वंदन करूया. साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश बलाढ्य आणि सामर्थ्यवान व्हावा असे स्वप्न सगळ्यांनी बघितले. याच सभादार साने गुरुजींची एक कविता आम्ही सादर करत आहोत.